श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1533व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध प्रतिपदा शनिवार दिनांक 6 जुलै 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक 109 बैठक क्रमांक 146 दिनांक 6/10/1991 या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे। कालच्या भागात प्रश्न होता, बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करावे। या खुलाशाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मुलाच्या बुद्धीची कसोटी घ्या। त्याला एकदा सांगून लक्षात राहते का, 2-3दा सांगावे लागते का घोकंपट्टीच करावी लागते, हे तपासून नंतर त्याला अभ्यासाचा ताण द्यावा। जर मुलाच्या बुद्धीला विनाकारण जास्त ताण दिला तर ऐन परीक्षेच्या वेळी तो विसरतो। मुलाची बुद्धी क्षमता तपासणं हे आई बापाचे कामच आहे। मुलाच्या इच्छेप्रमाणे व तो ज्या वेळेला तरतरीत असेल त्या वेळेला त्याच्याकडून अभ्यास करून घेत जा। अयोग्य वेळी अभ्यास करून घेण्यात काही अर्थ नाही। असे केल्याने गरजेपेक्षा मुलाची बुद्धी निद्रा घेते। मी कुकडेवाड्यात राहत होतो त्यावेळची घटना सांगतो। एक मुलगा जन्मापासून मठ्ठ होता। वडील एकदा सकाळी ऑफिसला निघून गेले की संध्याकाळीच घरी परत येत असत। मुलाने जास्त शिकावे, मोठे होऊन कलेक्टर, डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती, म्हणून ते रोज संध्याकाळी मुलाचा अभ्यास घेत असत। परंतु मुलगा बुद्धीने मठ्ठ होता, त्याच्या काही लक्षात राहत नसे। ते मुलाला रोज शिव्या घालीत, मारीत, टोणगा म्हणून हिणवत। काही आईवडिलांना स्वतःच्या मुलाच्या बुद्धीचा अंदाज घेता येत नाही। तुला अक्कल नाही अशीच सुरुवात करून त्याला बडबडत असतात। ऑफिसमधून घरी आले की मुलाला बडवणे हे त्यांचं पहिलं काम असतं। त्या मुलाला सारखे दाबत राहिल्याने त्याच्या बुद्धीवर वाईट परिणाम झाला। मानसिकरित्या तो भंगला व शेवटी वेडा झाला। इतरांनी त्यांना कैक वेळा समजावून सांगितले की एकदा मुलाची क्षमता लक्षात आल्यानंतर मुलाकडून त्याप्रमाणे अभ्यास घेत जा, परंतु त्याने ऐकलं नाही व शेवटी मुलगा हातचा गेला। वडिलांनी स्वतःकडे पाहून मुलाकडे पाहावे, स्वतः परीक्षा कसे पास झाले, त्यावेळी किती मार्क मिळाले होते ते आठवावे। वडिलांनी मुलाला मारण्याने काय होणार। पुढे लग्न झाल्यानंतर मुलगा सुधारेल अशा अपेक्षेने त्या वेडसर मुलाचे लग्न लावून दिले, परंतु तो सुधारला नाही। 1.5 महिन्यातच मुलगा गेला। काही ठिकाणी मुलांपेक्षा मुली हुशार निघतात, मुलांपेक्षा मुलीत आकलन शक्ती जास्त असते। काही ठिकाणी मुलींपेक्षा मुलं हुशार निघतात। मुलींमध्ये आईचा भराभर कामे उरकण्याचा गुण आलेला असतो। हे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते। जर मुलाचा जन्म रात्री झाला असेल तर तो दिवसभर इकडे तिकडे हिंडणार व रात्रीचं मन एकाग्र करून अभ्यास करू शकणार। ज्यांचा जन्म दिवसा झालेला असतो त्याचे मन फक्त दिवसा एकाग्र होऊ शकते, रात्री होऊ शकणार नाही। चंद्राचा मनाचा व बुद्धीचा फार जवळचा संबंध आहे। मुलाची बुद्धी कशी असेल हे चंद्राच्या कलेवर अवलंबून असते। अष्टमीनंतर म्हणजे नवमी, दशमी ते अमावस्येपर्यंत ज्यांचा जन्म झालेला असेल ते डोक्याने जरा कमीच असतात। ज्यांचा जन्म प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत झालेला असेल ते नैसर्गिकरित्याच बुद्धिमान असतात। ज्यांचा जन्म रात्री झालेला असतो त्यांच्या कुंडलीत सूर्योदय झालेला असतो व ते बुद्धिमान असतात, फटाफट निर्णय घेतात। दुसरा म्हणजे ज्यांचा जन्म दिवसा झालेला असतो त्यांची बुद्धीची क्षमता कमी असते। अशा मुलांना ठोकून ठोकून तयार करावे लागते। तुम्हाला मुलं मुली केव्हा झाली ते आठवा। हे संपूर्ण शास्त्र मला माहिती आहे, म्हणून मी ही माहिती देऊ शकतो।
एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता आहे की नाही हे त्याच्या आवाजावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून आम्हाला ताबडतोब लक्षात येते. जसे पेटी वाजवणाऱ्या तज्ज्ञाला पेटीचा आवाज ऐकताच सारेगमपैकी कोणता सूर आहे हे चटकन समजते. 10 ते 11 वर्षापर्यंतच्या मुलाला रोज लोणी खायला द्यावे. सुपारी एवढे लोणी द्यावे. लहान मुलाच्या मेंदूची जी वाढ होत असते त्यावेळी ह्या स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते. 15-20 वर्षाच्या मुलाला लोणी देऊन फायदा होणार नाही. भगवंत लहान असताना त्यांची कृती आठवा. ते लहान असताना इथे लोणी चोरून खा, तिथे लोणी चोरून खा असे प्रकार पाहायला मिळतात. ते उगाच नाही. लहान मुलांना लोणी देणं आवश्यक आहे. जर तुमच्या घरी लोणी नसेल तर इतरांकडे चोरी करून पण सुपारी एवढे खा. इतके या गोष्टीचे महत्व आहे. जास्त खायला देऊ नये. दिल्यास शरीराची अवास्तव वाढ होईल. घरात जर रडारड असेल, चिडचिडे वातावरण असेल तर काय उपयोग. ह्याचे लहान मुलांच्या मनावर फार वाईट परिणाम होतात. बुद्धीच्या वाढीसाठी मुलांना हलके पदार्थ खायला द्या. जास्त जड पदार्थ खायला द्यायचे नाहीत, नाहीतर मुलं सुस्त व आळशी होतात. घरात उत्साही व आनंदी वातावरण असेल तर त्याने लहान मुलावर फार चांगले संस्कार होतात. जर घरात संशयी वातावरण असेल तर आनंद शक्य नाही. तेव्हा काळजी घ्या व जपून वागा. पुढील प्रश्न आहे, स्वार्थवृत्ती कमी झाली हे कसे समजावे. परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आमच्याकडे कैक लोक येतात, मोठ्या गप्पा मारतात की त्यांच्या वृत्तीमध्ये आता फरक पडत चाललेला आहे. ते आता उदार झाले आहेत. लोकांना मदत करतात, लोकांवर उपकार करतात, अन्नदान करतात वगैरे. परंतु अशा रीतीने मोठे मोठे शब्द वापरून स्वतःची उदार वृत्ती व्यक्त होत नाही. तर प्रत्यक्ष कृती काय केली हे तपासावे लागते. जेव्हा तुम्हाला तुमच्या पंथांच्या गुरूंना काहीतरी अर्पण करण्याची भावना निर्माण होईल तेव्हा तुमची स्वार्थ वृत्ती त्या प्रमाणात कमी झाली असं म्हणावे लागेल. निदान माझ्यासारख्या त्यागवृत्तीच्या माणसाला पाहून तुमच्या मनात काहीतरी अर्पण करण्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे. गुरुकडून आपल्याला काय मिळणार, मग त्याच्या बदल्यात त्यांना काय देऊ अशी भावना नसावी. योग्य त्यागवृत्तीच्या गुरूंना पाहून तुमच्यात समर्पण भावना निर्माण व्हावी हे योग्य समजावे. नंतर ह्याची कृतीही झाली पाहिजे. तुम्हाला कल्पना आहेच की देवाच्या आज्ञेनुसार मी हे वेदांचे कार्य सुरू केलेले आहे. त्यासाठी वेदांत नावाची इमारतही बांधली आहे. पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना इथे ठेवून घेऊन शिक्षण देतो व विद्यार्थ्याचा आवश्यक तो खर्च आपण भागवतो. हे कार्य फार मोठे आहे. परवाच्या दिवशी लोहार समाजाची एक व्यक्ती दर्शनाला आली व ती आपले कार्य पाहून फार प्रभावित झाली. त्याने जाताना स्वतःहून कबूल केलं की मुंबईला पोचल्यावर काही ना काही देणगी पाठवेन. त्याने 10,000चा चेक पोस्टाने पाठवून दिला व सोबत पत्र लिहिले आहे की त्यांना वेदांमध्ये काही समजत नाही, परंतु आपण जे वेदांचे कार्य सुरू केले आहे ते वाखाणण्यासारखे आहे. असे कार्य भारतात इतर कुठेही पाहायला सापडत नाही. आपल्या कार्याला ही अल्पशी भेट पाठवत आहे, त्याचा स्वीकार करावा ही विनंती. तुमचा चांगला भक्तिभाव अशा रीतीने व्यक्त केला पाहिजे व स्वतःची स्वार्थ वृत्ती कमी झालेली आहे हे कृतीने सिद्ध केले पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.